हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामरच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ हा काळ आपण या अगोदरच शिकलो आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू पूर्ण वर्तमान काळातील 50 उदाहरणांचा सराव करणार आहोत. सुरुवातीला पाहूयात काही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. मी सकाळपासून वाचत आहे. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. गेल्या 2 तासापासून तो झोपला होता. He has been sleeping for the last 2 hours. He has been sleeping for the last 2 hours. ती तासभरापासून स्वयंपाक करत आहे. She has been cooking for an hour. She has been cooking for an hour. 3 दिवसापासून ते प्रवास करत आहेत. They have been traveling for 3 days. They have been traveling for 3 days. आम्ही वर्षभरापासून सहलीचे नियोजन करत आहोत. We have been planning a trip for a year. We have been planning a trip for a year. तो 4 वर्षापासून ऑफिसमध्ये काम करत आहे. He has been working in the office for 4 years. He has been working in the office for 4 years. आम्ही 4 दिवसापासून बाजारात जात आहोत. We have been going to market for 4 days. We have been going to market for 4 days. 2 वर्षापासून ती या घरात राहत आहे. She has been living in this home for 2 years. She has been living in this home for 2 years. मीना 2 तासापासून खेळत आहे. मीना has been playing for 2 hours. मीना has been playing for 2 hours. काल संध्याकाळपासून ती कपडे शिवते. She has been sewing the clothes since yesterday evening. She has been sewing the clothes since yesterday evening. भिकारी 2 तासापासून भीक मागत आहे. The beggar has been begging for 2 hours. The beggar has been begging for 2 hours. रिया आठवडाभर गाणे गात आहे. रिया has been singing a sweet song for a week. Riya has been singing a sweet song for a week. मानवी काही वेळापासून जेवण करत आहे. मानवी has been eating the food for some time. मानवी has been eating the food for some time. शीला काही वेळापासून तिच्या बाहुलीशी खेळत आहे. शीला has been playing with her doll for some time. शीला has been playing with her doll for some time. 4 दिवसांपासून आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत. We have been finishing our work for 4 days. We have been finishing our work for 4 days. 2 महिन्यांपासून तो माझ्या घरी येत आहे. He has been coming to my home for 2 months. He has been coming to my home for 2 months. मी 30 मिनिटांपासून कादंबरी लिहित आहे. I have been writing a novel for 30 minutes. I have been writing a novel for 30 minutes. आम्ही 2 तासापासून क्रिकेट खेळतोय. We have been playing cricket for 2 hours. We have been playing cricket for 2 hours. रिया 10 मिनिटांपासून नाचत आहे. रिया has been dancing for 10 minutes.
रिया हॅज बीन डान्सिंग फॉर 10 मिनिट्स. ते 20 मिनिटे जेवत आहेत. दे हॅव बीन इटिंग फॉर 20 मिनिट्स. दे हॅव बीन इटिंग फॉर 20 मिनिट्स. तासाभरापासून ती यावर काम करत आहे. शी हॅज बीन वर्किंग ऑन इट फॉर ॲन आवर. शी हॅज बीन वर्किंग ऑन इट फॉर ॲन आवर. माझा मित्र 2 तासांपासून रडत आहे. माय फ्रेंड हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. माय फ्रेंड हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. आम्ही अनेक वर्षापासून ही नोकरी शोधत आहोत. वी हॅव बीन लुकिंग फॉर धिस जॉब फॉर इयर्स. वी हॅव बीन लुकिंग फॉर धिस जॉब फॉर इयर्स. आता पाहूयात निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. कालपासून मला बरे वाटत नव्हते. आय हॅव नॉट बीन फीलिंग वेल सिन्स एस्टरडे. आय हॅव नॉट बीन फीलिंग वेल सिन्स एस्टरडे. 3 दिवसांपासून ती कामावर जात नाही. शी हॅज नॉट बीन गोइंग टू वर्क फॉर 3 days. शी हॅज नॉट बीन गोइंग टू वर्क फॉर 3 days. गेले आठवडाभर तो तिच्याशी बोलत नव्हता. ही हॅज नॉट बीन टॉकिंग टू हर फॉर अ वीक नाऊ. ही हॅज नॉट बीन टॉकिंग टू हर फॉर अ वीक नाऊ. वर्षभरापासून ते प्रवास करत नाहीत. दे हॅव नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ इयर. दे हॅव नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ इयर. कालपासून तो झोपला नाही. ही हॅज नॉट बीन स्लीपिंग सिन्स एस्टरडे. ही हॅज नॉट बीन स्लीपिंग सिन्स एस्टरडे. 2 दिवसांपासून आम्ही बाजारात जात नाही. वी हॅव नॉट बीन गोइंग टू मार्केट फॉर 2 days. वी हॅव नॉट बीन गोइंग टू मार्केट फॉर 2 days. तो सतत जेवण करत नाही. ही हॅज नॉट बीन कंटिन्युअसली इटिंग. ही हॅज नॉट बीन कंटिन्युअसली इटिंग. यानंतर पाहूयात काही इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तो येथे 5 वर्षांपासून राहतो का? हॅज ही बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. हॅज ही बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. ते आमच्याबरोबर दुपारचे जेवण घेत आहेत का? हॅव दे बीन ईटिंग लंच विथ अस. हॅव दे बीन ईटिंग लंच विथ अस. आम्ही 3 आठवड्यांसाठी तिथे जात आहोत का? हॅव वी बीन गोईंग देअर फॉर 3 weeks. हॅव वी बीन गोईंग देअर फॉर 3 weeks. ती 2 तासांपासून कुठे वाट पाहत आहे? व्हेअर हॅज सी बीन वेटिंग फॉर 2 hours. व्हेअर हॅज सी बीन वेटिंग फॉर 2 hours. काल संध्याकाळपासून ते त्यांची गाडी का दुरुस्त करत आहेत? व्हाय हॅव दे बीन रिपेअरिंग देअर कार सिन्स एस्टरडे इव्हिनिंग. व्हाय हॅव दे बीन रिपेअरिंग देअर कार सिन्स एस्टरडे इव्हिनिंग. यानंतर पाहूयात काही निगेटिव्ह इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस. आपण काही वर्षांपासून प्रवास करत नाहीत का? हॅव यू नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ फ्यू इयर्स. हॅव यू नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ फ्यू इयर्स. कालपासून तो बरा नाही का? हॅज ही नॉट बीन डुईंग वेल सिन्स एस्टरडे. हॅज ही नॉट बीन डुईंग वेल सिन्स एस्टरडे. 2 महिन्यांपासून ते माझ्याशी का खेळत नाहीत? व्हाय हॅव दे नॉट बीन प्लेइंग विथ मी फॉर 2 months. व्हाय हॅव दे नॉट बीन प्लेइंग विथ मी फॉर 2 months. वडील आठवडाभरापासून ऑफिसला का जात नाहीत?
Why has father not been going to office for a week? Why has father not been going to office for a week? वर्षभरापासून सुमित त्याच्या गावी का जात नाही? Why has Sumit not been going to his village for a year? Why has Sumit not been going to his village for a year?